एक अनुनासिक अनुनासिक ध्वनी तोंडातून आणि थोडेसे नाकातून उच्चारले जातात. 2 परा सवर्ण समजाती अनुनासिक ही अनुस्वर बिंदू चिन्ह ऐवजी येणारी आणि खालील व्यंजनाला स्पर्श करणारी अनुनासिक स्फुरद आहेत. 3 खालील व्यंजनावर अवलंबून अनुस्वराची जागा परा सवर्णाने कधी घेता येईल यासाठी विशिष्ट नियम दिले आहेत. आणि 4 शालेय पाठ्यपुस्तकांनुसार परा सवर्ण ही संकल्पना प्रामुख्याने संस्कृत तत्सम शब्दांना लागू होते, मराठी शब्दांना नाही. भाषांतर परिपूर्ण मराठी व्याकरण. अनुनासिक परा सवर्ण अ न न न म ही अक्षरे तोंडातून आणि किंचित नाकातून उच्चारली जातात, म्हणून त्यांना अनुनासिक नाक म्हणतात. अनुनासिक अनुस्वाराची जागा घेतात आणि खालील व्यंजनाला स्पर्श करतात, म्हणून त्यांना परा सवर्ण स्पर्शवर्ण समरूप स्पर्श व्यंजन म्हणतात. अनुस्वरऐवजी अनुनासिक वापरताना अनुस्वरानंतरचे अक्षर स्पर्श विज्ञान स्पर्श व्यंजन गटातील असले पाहिजे आणि त्या पुढील अक्षराच्या आडव्या ओळीतील 5व्या स्थानावरील अनुनासिक अनुस्वर काढण्यासाठी वापरावे. जर अनुस्वारानंतरचे अक्षर स्पर्श विज्ञान गटातील नसेल तर त्याऐवजी अनुनासिक वापरता येणार नाही. टिप परा सवर्ण ही संकल्पना तत्सम संस्कृत शब्दांना लागू होते. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की परात सवर्ण हा शब्द मराठी शब्दांसाठी वापरू नये. तथापि अनेक मराठी शब्दांमध्ये अनुस्वार हा शब्द अनुनासिक म्हणून उच्चारला जातो. स्पर्श व्यंजन कठीण मऊ नाक अब क आगा अध्याय हजे न टी गु ड ध न टी गु ड ध न पीएफ ब ब वी. टिप घंटा या शब्दात ध मध्ये अनुस्वार असल्याने त च्या आडव्या गटातील 5व्या स्थानावरील अनुनासिक अ त शी जोडला पाहिजे. तास. उदाहरणे गंगापेक्षा जास्त गंगा, कंकणपेक्षा जास्त कंकण, संक्षिप्तपेक्षा जास्त संक्षिप्त, पंखपेक्षा जास्त पंख, चंचलपेक्षा जास्त चंचल, मंजूरपेक्षा जास्त मंजूर, पंचपेक्षा जास्त पंच, मंजनपेक्षा जास्त मंजन, वांचनापेक्षा जास्त वांचना, कंठपेक्षा जास्त कंठ, थंडपेक्षा जास्त थंड, हुंडापेक्षा जास्त हुंडा, पेक्षा जास्त कर्णमधुर. व्यंजन संधी संतपेक्षा जास्त संत, गंधपेक्षा जास्त गंध, मंत्रीपेक्षा जास्त मंत्री, शिंपपेक्षा जास्त शिंप, बॉम्बपेक्षा जास्त बॉम्ब आणि संपपेक्षा जास्त संप. जर 2 शब्दांमध्ये एकच अनुनासिक येत असेल तर त्यांचा उच्चार अनुस्वर असाच असेल. उदाहरण गंगापेक्षा जास्त गंगा, कंकणपेक्षा जास्त कंकण. जर 2 शब्दांमध्ये वेगवेगळे अनुनासिक आले तर त्यांचे उच्चार वेगवेगळे अनुस्वर असतात. उदाहरण कारंटापेक्षा जास्त कारंटा, चंचलपेक्षा जास्त चंचल. 3 जर अनुस्वारानंतर व्यंजनांचा समूह असेल तर त्या समूहातील पहिल्या अक्षराच्या आडव्या ओळीतून 5व्या स्थानाचा अनुनासिक घ्या. उदाहरण संत्री पेक्षा जास्त संत्री. 2 अनुस्वार दिसल्यास दोन्हीसाठी अनुनासिक घ्या. उदाहरण व्यंजन संधी पेक्षा जास्त व्यंजन संधी, संबंध पेक्षा जास्त संबंध. टिप जर स्पष्टपणे उच्चारले जाणारे अनुनासिक कोणते असे विचारले तर अनुस्वारानंतर स्पर्श व्यंजन गटातील स्पर्श व्यंजन येतो तो शब्द निवडा. 2009 चा शासन निर्णय य र ल व श श स ह ळ च्या आधी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल अनुनासिक वापरावे. एक अनुनासिक दोन जेव्हा अनुस्वारानंतर एक समूह येतो तेव्हा पहिल्या अक्षराच्या पंक्तीच्या 5व्या स्थानावरून येणारा अनुनासिक आवाज वापरला जातो. 3 2009 च्या सरकारच्या निर्णयानुसार अनुस्वारासाठी य र ल
व, श, श, स, ह, ल च्या आधी फक्त एक बिंदू वापरावा. आणि 4. वेदांतसारखे काही शब्द 2 प्रकारे लिहिले जाऊ शकतात, ज्याचा अर्थ शेवट आहे की आत आहे यावर अवलंबून असतो. भाषांतर. अनुनासिक आवाज. उदाहरणे: गंगा गंगा, कंकण कंकण. जर 2 शब्दांचे अनुनासिक आवाज वेगवेगळे असतील तर त्यांचे उच्चार वेगवेगळे अनुस्वर असतात. उदाहरणे: कार्ट कार्ट, चंचला चंचला. जर अनुस्वारानंतर व्यंजनांचा समूह येत असेल तर त्या समूहाच्या पहिल्या अक्षराच्या आडव्या ओळीतील 5व्या स्थानावरून येणारा अनुनासिक ध्वनी वापरावा. उदाहरण: संत्री संत्री. जर 2 अनुस्वर दिसले तर दोन्हीसाठी अनुनासिक आवाज वापरावेत. उदाहरणे: व्यांजनासंधी व्यांजनासंधी, संबंध संबंध. टिप: स्पष्टपणे उच्चारला जाणारा अनुनासिक आवाज कोणता आहे? जर हा प्रश्न विचारला गेला तर स्पर्श, थांबा गटातील असा शब्द निवडा जिथे अनुस्वारानंतर व्यंजन असेल. 2009 चा शासन निर्णय. य, र, ल, व, श, श, स, ह, ल च्या आधी येणाऱ्या अनुस्वारासाठी अनुनासिक ध्वनीऐवजी फक्त एक बिंदू वापरावा. जसे की सिंह, संयम, मानस, संशय, संज्ञा, संयोग. परंतु पूर्वी अशा शब्दांमध्ये अनुस्वाराऐवजी ज्या अक्षराचा आवाज ऐकू येत असे ते वापरले जात असे. म्हणून अशा अक्षरांना अर्धनाकी म्हणतात. अर्धनाके वाय, एल, बी हे अनुनासिक ध्वनींसारखे वापरले जाऊ शकतात. यासाठी अनुस्वारानंतरच्या अक्षराचा उच्चार करताना कोणत्या अक्षराचा आवाज ऐकू येतो यावर आधारित वरील योग्य अक्षर निवडले पाहिजे. परंतु शुद्ध शब्दाचा विचार करता मूळ शब्द शुद्ध मानला पाहिजे. अनुस्वार काढू नये. सिंह सिंह, संशय संवशय, संशय, संयम संयम, संज्ञ संवज्ञ, संयोग संयोग, संलग्न संलग्न, वंश वंश. सिंह आणि संशयमध्ये व हा एक सामान्य परात सवर्ण आहे. अनुस्वरानंतर एकसंध ध्वनी म्हणून या अनुस्वरांचा उच्चार देखील समान मानला जातो. महत्वाचे. खालील शब्द अर्थानुसार 2 प्रकारे लिहिले आहेत. अर्थ: अंत, वेदांत, सुखांत, दुःखांत, देहांत, वृत्तांत, स्वरांत, व्यंजनांत. आत चा अर्थ: वेदांत, सुखांत, दुःखांत, स्वरांत, देहांत, वृत्तांत, व्यंजनांत. वाङ्मय, वाक अधिक माया, वाणिश्चय, दिम्मूळ, पराम्मुख हे शब्द संयुक्त शब्द आहेत. संधी म्हणून ते अनुस्वार न दाखवता दाखवल्याप्रमाणे लिहावेत. राजीनगर. 37. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. Step 8. Identify the correct spelling. The word Vedanमध्ये includes an anuswar anuswara. The sound of the anushwar is determined by the following consonant. The following consonant is the, D. Step 8. योग्य पर्याय निवडणे. वेदांमध्ये या शब्दाचे परत सवर्ण रूप अनुस्वाराच्या जागी अनुनासिक वापरून लिहिताना अनुस्वारापुढील व्यंजन द वर्गातील आहे. त्यामुळे द वर्गातील अनुनासिक न वापरावे लागते. योग्य पर्याय 1 वेदांत आहे. आन्सर 1 वेदांत. 2. खालीलपैकी कोणता शब्द स्पष्टोच्चारित अनुनासिक दर्शवितो? स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे.
चिंच या शब्दात अनुस्वाराचा उच्चार स्पष्टपणे अनुनासिक न सारखा होतो. इतर पर्यायांमध्ये अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट असतो किंवा तो परत सवर्ण नियमानुसार वेगळा होतो. आन्सर 3. चिंच. 3. उत्पत्तीसंबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. स्टेप 1. चुकीची जोडी ओळखणे. संशय या शब्दाचे परत सवर्ण रूप संशय असे होत नाही. संशय मध्ये अनुस्वारापुढे क्ष आहे जो उष्मे वर्गातील आहे, त्यामुळे तिथे परत सवर्ण होत नाही. इतर जोड्यांमध्ये परत सवर्ण नियमानुसार योग्य बदल केले आहेत. आन्सर 3. संशय, संशय. 4. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. अनुनासिक हा असा वर्ण आहे जो त्याच्या पुढील वर्णाच्या वर्गातील अनुनासिकाच्या ऐवजी म्हणजेच परत सवर्ण म्हणून वापरता येतो. आन्सर 4. अनुनासिक. 5. अनुनासिकाचे दुसरे नाव काय. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. अनुनासिकालाच परत सवर्ण असेही म्हणतात कारण तो पुढील वर्गातील वर्णाप्रमाणे उच्चारला जातो. आन्सर 4. पर सवर्ण. 6. खालील कोणत्या शब्दात अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील न अनुनासिकासारखा करावा लागतो. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. पंख या शब्दात अनुस्वारापुढे ख क वर्गातील आहे, त्यामुळे अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील अनुनासिक न सारखा होतो. आन्सर 4. पंख. 7. शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान होतो. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. शांतता या शब्दात अनुस्वारापुढे त त वर्गातील आहे, त्यामुळे अनुस्वाराचा उच्चार त वर्गातील अनुनासिक न सारखा होतो. संथ या शब्दातही अनुस्वारापुढे थ त वर्गातील असल्याने उच्चार समान होतो. आन्सर 2. संथ. 8. अंजली या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकासमान होतो. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. अंजली या शब्दात अनुस्वारापुढे ज च वर्गातील आहे, त्यामुळे अनुस्वाराचा उच्चार च वर्गातील अनुनासिक न सारखा होतो. आन्सर 3. न. 9. पंकज या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकासमान होतो. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. पंकज या शब्दात अनुस्वारापुढे क क वर्गातील आहे, त्यामुळे अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील अनुनासिक न सारखा होतो. आन्सर 4. न. 10. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. पंडित या शब्दात अनुस्वारापुढे ड ट वर्गातील आहे, त्यामुळे अनुस्वाराचा उच्चार ट वर्गातील अनुनासिक न सारखा होतो. आन्सर 2. पंडित. 11. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे होतो. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. अंबर या शब्दात अनुस्वारापुढे ब प वर्गातील आहे, त्यामुळे अनुस्वाराचा उच्चार प वर्गातील अनुनासिक म सारखा होतो. आन्सर 1. अंबर. 12. मंजूर हा शब्द परत सवर्णचा वापर करून कसा लिहाल. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. मंजूर या शब्दात अनुस्वारापुढे ज च वर्गातील आहे, त्यामुळे परत सवर्ण वापरून लिहिताना च वर्गातील अनुनासिक न वापरावा लागेल. योग्य पर्याय 4. मंजूर आहे. आन्सर 4. मंजूर. 13. गंधर्व हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहाल. स्टेप 1. योग्य पर्याय निवडणे. गंधर्व या शब्दात अनुस्वारापुढे ध त वर्गातील आहे, त्यामुळे परत सवर्ण वापरून लिहिताना त वर्गातील अनुनासिक न वापरावा लागेल. योग्य पर्याय 3. गंधर्व आहे. आन्सर 3. गंधर्व. 14. परसवर्णाने लिहिलेली चुकीची जोडी कोणती. स्टेप 1. चुकीची जोडी ओळखणे. वंश या शब्दात अनुस्वारापुढे क्ष आहे जो उष्मे वर्गातील आहे, त्यामुळे तिथे परत सवर्ण होत नाही आणि वंश असे लिहिणे चुकीचे आहे. इतर जोड्या योग्य आहेत. आन्सर 4. वंश, वंश. 15. अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द कोणता. स्टेप 1. भिन्न शब्द ओळखणे. संशय, संक्षिप्त आणि संवाद या शब्दांमध्ये अनुस्वारापुढे उष्मे किंवा अंतस्थ वर्ण असल्याने उच्चार अस्पष्ट असतो. संसार या शब्दातही अनुस्वारापुढे स असल्याने उच्चार अस्पष्ट असतो. सर्व शब्दांतील उच्चार समान आहेत. प्रश्न किंवा पर्याय संदर्भात काही समस्या असू शकते, परंतु उपलब्ध पर्यायानुसार उच्चार समान आहेत. आन्सर 1. संशय सर्व उच्चार समान वाटतात, परंतु बहुधा संशय हा अपेक्षित भिन्न उत्तर असेल. 16. ज्याच्यातील अनुस्वाराचा उच्चार समान आहे अशा शब्दांची जोडी खालीलपैकी कोणती. स्टेप 1. समान उच्चाराची जोडी ओळखणे.
या प्रश्नासाठी पर्याय दिलेले नाहीत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Answer 4. Kampa, Manch. The words Kampa and Manch have different pronunciations of the Anuswara. 1. भिन्न उच्चार असलेली शब्दजोडी. Answer 4. Kampa, Manch. The words Kampa and Manch have different pronunciations of the Anuswara. Answer 3. Danka, Ganga. 1. In the words Abhanga, Arambha, Tanta, Kunda, Brahmanti, Prachanda, Sangram, and Prapanch, the Anuswara dot has the same nasal sound as the subsequent consonants class nasal, e.g., Ekeri Avataran Chinha Anuswar Ga, sound before G or K. Explanation. In Brahmanti and Prachanda, the Anuswara dot is pronounced differently because it precedes different consonants. Answer 2. सांस, कुंज. 1. सांस या शब्दात अनुस्वाराचा उच्चार न असा होतो कारण पुढे ज हे व्यंजन आहे जे च वर्गातील आहे. 2. कुंज या शब्दातही अनुस्वाराचा उच्चार न असाच होतो कारण पुढे ज हे व्यंजन आहे. आणि 3. इतर पर्यायांमध्ये उदा, संत, कांत, Explanation. The words sans and kunj have different nasal sounds, anuswar, which are pronounced differently depending on the following consonants class. The sound in sans is tilde n, n. 1. अनुस्वाराचा भिन्न उच्चार असलेली शब्दजोडी कोणा? Answer 2. Sans, kunj. Explanation. The words sans and kunj have different nasal sounds,
Answer 10. Vrumanti, Prachanda. In Vrumanti and Prachanda the Anuswara is followed by ta and sa respectively, which belong to different varga classes of consonants leading to different nasal pronunciations. 2. संबंध या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे कोणत्या अनुनासिकांप्रमाणे होतो? आन्सर अठरा संबंध या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे अनुनासिकांप्रमाणे होतो? आन्सर 3. उत्तर 4. कंप मंच. पर्याय 4 मधील कंप कंप आणि मंच मंच या शब्दांमध्ये अनुस्वरांचा उच्चार अनुक्रमे म आणि न असा केला जातो, जे वेगवेगळे अनुनासिक ध्वनी आहेत. इतर पर्यायांमध्ये असे शब्द आहेत जिथे अनुस्वरांचा उच्चार जोडीच्या दोन्ही शब्दांमध्ये सारखाच केला जातो. 18. संबंधक मधील अनुनासिक ध्वनींचा क्रम ओळखा. उत्तर 3. म न. संबंध या शब्दाला 2 अनुस्वार आहेत. मराठी व्याकरणातील परसवर्ण नियमानुसार पहिल्या अनुस्वाराचा उच्चार एम मॅथ बी एफ टेक्स्ट म असा होतो, कारण त्याचा उच्चार बी ब असतो जो पी वर्गात असतो, आणि दुसऱ्या अनुस्वाराचा उच्चार एन मॅथ बी एफ टेक्स्ट न असा होतो, कारण तो टी डी एच मध्ये येतो. 19. अंतरंग मधील अनुनासिक ध्वनींचा क्रम ओळखा. उत्तर 1. न न. अंतरंग अंतरंग या शब्दात पहिल्या अनुस्वाराचा उच्चार न मॅथ बी एफ टेक्स्ट न असा केला जातो, कारण त्याच्यानंतर त त येतो जो टी वर्गात आहे, आणि दुसऱ्या अनुस्वाराचा उच्चार एनजी मॅथ बी एफ टेक्स्ट न असा केला जातो, कारण त्याच्यानंतर र र येतो जो के वर्गात आहे. 20. व्यंजन संधी मधील अनुनासिक आवाज ओळखा. उत्तर 4. न न. व्यंजन संधी या शब्दात पहिल्या अनुस्वाराचा उच्चार न्या मॅथ बी एफ टेक्स्ट न्य असा होतो, कारण त्याच्या पाठोपाठ जे ज आहे जो सी एच वर्गात आहे, आणि दुसऱ्या अनुस्वाराचा उच्चार एन मॅथ बी एफ मजकूर न मध्ये आहे, कारण द वर्गात आहे. 21. संयोग सारख्याच अनुनासिक ध्वनी असलेला शब्द ओळखा. उत्तर 2. संयम. संयोग मधील अनुस्वाराचा उच्चार एन मॅथ बी एफ टेक्स्ट न असा होतो. संयम या शब्दाचा उच्चार एन मॅथ बी एफ टेक्स्ट न असा अनुस्वार देखील आहे. 22. योग्य स्पेलिंग असलेला शब्द निवडा. उत्तर 3. पिता. योग्य स्पेलिंग पितांबर आहे. अनुस्वाराचा उच्चार एम मॅथ बी एफ टेक्स्ट म असा होतो, कारण तो पी वर्गात बी ब येतो. 23. अनुस्वार हा शब्द खालील व्यंजन वर्गातील कोणत्या अनुनासिक ध्वनी म्हणून उच्चारला जातो? उत्तर 3. शेवटच्या. जेव्हा अनुस्वारानंतर पहिल्या 5 वर्गांमधील व्यंजन येते तेव्हा ते त्या वर्गातील शेवटचे 5वे जे अनुनासिक आहे व्यंजन म्हणून उच्चारले जाते. 24. नाकातून येणाऱ्या आवाजांना काय म्हणतात? उत्तर 1. अनुनासिक. नाकातून निर्माण होणाऱ्या न न न
न, म या ध्वनींना अनुनासिक ध्वनी म्हणतात. 25 न, 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 म यांना मराठीत काय म्हणतात? उत्तर 2 ब, क. फक्त सर्व चूक. न, 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 म हे व्यंजन परसवर्ण, पर, सवर्ण आणि अनुनासिक म्हणून ओळखले जातात. ते स्वरादीचे प्रकार देखील आहेत, परंतु प्रतिमेमध्ये दिलेल्या उत्तरकीनुसार पर्याय 2 सर्वात योग्य आहे. अस्वीकरण हा प्रतिसाद केवळ माहितीपूर्ण आणि शैक्षणिक उद्देशाने आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपास. दोन categories include labial, ओष्ठ्य, dental, दंत्य, palatal, तालव्य, retroflex, मूर्धन्य, वीला, कंठ्य and others. आणि 3 specific examples of letters, वर्ण, are provided for each articulation point along with the diagram of the human vocal apparatus. Translation. Perfect Marathi grammar. Places of articulation of letters. 7 letters and their places of articulation. When sounds exit through the mouth, the name of the part of the mouth that is used the most is दोन हे नमूद करते की जीभ तोंडाला कोठे स्पर्श करते यावर अवलंबून अच, छ, ज, झ चा उच्चार एकतर टाळू, तालव्य किंवा दंत तालव्य, दंतमुली असू शकतो. 3 या विशिष्ट अक्षरांचा दंत तालवाचक उच्चार मराठीसाठी अद्वितीय मानला जातो. आणि 4 मजकूर एका विशिष्ट अदृश्य चौकटीतील अक्षरे कठोर, मृदू आणि अनुनासिक श्रेणींमध्ये वर्गीकृत करतो. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. 7 स्वर आणि त्यांची उच्चारण्याची ठिकाणे. तोंडातून ध्वनी बाहेर पडताना तोंडाच्या ज्या भागाचा सर्वात जास्त वापर केला जातो त्याला ध्वनी हे नाव दिले जाते. 1 ओठ, 2 दात, 3 डेंटी पॅलाटल रिज हिरड्या, 4 टाळू कडक टाळू, 5 अल्वोलर रिज, 6 ग्लोटिस मऊ टाळू, जीभ, उहुला, तोंडी पोकळी, अन्ननलिका, नाक, अनुनासिक पोकळी, विंड पाईप. जर च, छ, ज, झ चा उच्चार तोंडाच्या त्या भागाला स्पर्श करून केला गेला जिथे चिंच चॉकलेट चावले जाते तर तो अक्षर तालू असतो आणि जर तो वरच्या दातांच्या मागे स्पर्श केला गेला तर त्याला दंत अल्वोलर म्हणतात. अच, छ, ज, झ चा दंत पालटल उच्चार हा निव्वळ मराठी उच्चार आहे. टीप, छ हा शब्द सामान्यतः तालाच्या उच्चारात आढळतो. महत्वाचे, खालील चौकटीतील पहिले 2 अक्षरे कठीण आहेत, पुढचे 2 मऊ आहेत आणि शेवटचे अनुनासिक आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशा भाषांतर. 1 दंतमुलिया वरच्या, 2 तालव्य, 3 दंतमुलिया दंततलव्य वरस्य, जाट, जहाज, झगा, चाव, झारा, जावई, जनाबाई, चाकर, चव्हाटा, जांभूळ, चाटाई, चरा, जोगवा, समसा, चावडी, चांदोबा, चांदणी, रबळे, जागर. 4 ब तालव्य, जनमत, छन, चक्र, छत्री, झाकी, जंगल, झक्कास, चकोर, छाया, जंग, चामटकर, चाप, वाचा, चाही, चालक, जादू, छठी, जनक, जन्म, जनता, जल. 4 चादर. 5 ओष्ठ्य, प, फ, ब, भ, म, उ. 6 दंत्या, टी, th, डी, dh, n, l, s टरू. 7 दंततलव्य, च, छ, ज, झ. तालव्य, च, छ, ज, र, न, य,
श मी ई. कंठ्य के के एच जी जी एच एन एच ए आ. मूर्धन्य त थ घ ध न र श ल रू. कंठोष्ठ्य ओ ओ ओ. कंठाटलव्य ए आय अ. दंतोष्ठ्य वी आणि नासिक्य अ. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. The sounds in this category are produced by using both lips. ओष्ठ्य. 2. दंत्य dental. Answer त थ द ध न. Answer प फ ब भ म उ ऊ. The image indicates that the sounds in the first category, ओष्ठ्य, are produced using the lips, as shown by the arrows pointing to the lips in the diagram. 2. दंत्य dental. Answer त थ द ध न ल स. The second category, दंत्य, refers to sounds produced by the tongue touching the teeth. 3. दंततालव. स्पष्टीकरण च च ज झ या अक्षरांमध्ये अ जोडल्यास त्यांचा उच्चार दंतेतलव्य दंतपालट होतो. पर्याय 3 मधील सर्व शब्दांचा पहिला अक्षर अशा प्रकारे उच्चारला जातो. 2. उच्चाराच्या बाबतीत प फ ही अक्षरे कोणत्या प्रकारची आहेत? उत्तर 1. ओष्ठ्य. स्पष्टीकरण प आणि फ हे ध्वनी ओठांच्या ओष्ठ्य वापरून निर्माण होतात. 3. मूर्धन्य अक्षरांचा समूह ओळखा. उत्तर 2. त अण ण न. स्पष्टीकरण त अक्षरांची मालिका तोंडाच्या छतावरून मूर्धन्य उच्चारली जाते. 4. खालीलपैकी कोणते अक्षर संयुक्त अक्षर नसले तरी त्याचे उच्चार 2 ठिकाणी आहे? उत्तर 2. व. स्पष्टीकरण व हे अक्षर दात आणि ओठ दोन्ही वापरून निर्माण होणारा संयुक्त ध्वनी आहे. दंतोष्ठ्य. 5. व या अक्षराचे उच्चार स्थानानुसार नाव काय आहे? उत्तर 1. दंतौष्ठ्य. 6. खालीलपैकी कोणते कंठ्य अक्षर आहे? उत्तर 4. र. स्पष्टीकरण र हे अक्षर कंठ्य गटुरल ध्वनी मानले जाते. 7. रू हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? उत्तर 2. मूर्धन. स्पष्टीकरण रू हा स्वर मूर्धन्य रेट्रोफ्लेक्स ध्वनी आहे. 8. खालीलपैकी कोणते मृदू व्यंजन दंत आहे? उत्तर 1. द. स्पष्टीकरण द हा ध्वनी दातांचा वापर करून तयार होणारा मऊ व्यंजन आहे. 9. खालीलपैकी कोणते अक्षर त्याच्या उच्चार स्थानानुसार मूर्धन्य नाही? उत्तर 3. प. स्पष्टीकरण प हे अक्षर मूर्धन्य नसून ओष्ठ्य ओष्ठीय ध्वनी आहे. 10. खालीलपैकी कोणते व्यंजन कठीण आहे आणि ते ओष्ठ्य देखील आहे? उत्तर 2. प. स्पष्टीकरण प हा ध्वनी ओठांचा वापर करून तयार होणारा एक कठीण व्यंजन आहे. 11. खालीलपैकी कोणत्या शब्दात तालव्य या पहिल्या अक्षराचा उच्चार आहे? उत्तर 1. जमात. स्पष्टीकरण जमात या शब्दात ज चा उच्चार तालव्य तालवाचक ध्वनी म्हणून केला जातो. 12. खालीलपैकी कोणते कंठोष्ठ्य अक्षर आहे? उत्तर 4. ओ. स्पष्टीकरण ओ हा स्वर कंठ आणि ओठ दोन्ही वापरून निर्माण होणारा संयुक्त ध्वनी आहे. कंठोष्ठ्य. 13. ह या अक्षराचे उच्चार स्थानानुसार नाव काय आहे? उत्तर 2. कंठ्य. स्पष्टीकरण ह हे अक्षर कंठ्य गटुरल ध्वनी आहे. 14. खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे? उत्तर 4. य. स्पष्टीकरण य हे अक्षर तालव्य तालुकामय अर्धस्वर आहे.
15. चक्र या शब्दात च हे अक्षर कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर 3. दंततालव्य. स्पष्टीकरण च मधील च हा ध्वनी दंतचक्र क्षेत्र वापरून उच्चारला जातो. 16. योग्य विधाने ओळखा. उत्तर अ. विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण जमाव मधील ज हा ध्वनी दंतमुलिया अल्व्होलर ध्वनी आहे. च झरा या शब्दातील ज हे अक्षर दंतेतलव्य आहे. उत्तर अ. विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण झरा मधील ज हा ध्वनी दंतेतलव्य दंतपालट ध्वनी आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. आन्सर 3. दंततालव्य. जन या शब्दातील ज या व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दंत आणि तालू या दोन्ही उच्चार स्थानांना होतो, म्हणून तो दंततालव्य वर्ण आहे. 8. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. त थ. आन्सर 4. दंत्य. त आणि थ या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचे टोक वरच्या दातांना स्पर्श करते, म्हणून ते दंत्य वर्ण आहेत. 9. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. अ आ. आन्सर 3. कंठ्य. अ आणि आ हे स्वर कंठातून उच्चारले जातात, म्हणून ते कंठ्य वर्ण आहेत. 10. खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना काय म्हणतात? आन्सर 4. ओष्ठ्य. ज्या वर्णांचा उच्चार खालच्या व वरच्या ओठांच्या सहाय्याने केला जातो त्यांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. 11. जमाव व जनाबाई यातील ज चा उच्चार कोणता? आन्सर 2. दंततालव्य दंतमुलिये. जमाव व जनाबाई या शब्दांमधील ज चा उच्चार दंत आणि तालू यांच्यामधून होतो, जो दंततालव्य किंवा दंतमुली प्रकारचा आहे. 12. च च्या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होतो. आन्सर 3. तालव्य व दंत तालव्य. च, छ, ज, झ या वर्णांचा उच्चार कधीकधी तालव्य जिभेचा स्पर्श तालूला होऊन, तर कधीकधी दंततालव्य जिभेचा स्पर्श दंत आणि तालू या दोन्ही स्थानांना होऊन असा दुहेरी होतो. 13. पुढीलपैकी वर्त्य ध्वनी कोणाला म्हणतात? आन्सर 3. दंततालव्य. ज्या वर्णांचा उच्चार दातांच्या मुळाशी वरच जिभेचा स्पर्श करून होतो त्यांना वर्त्य किंवा दंततालव्य ध्वनी म्हणतात. 14. पुढीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा. आन्सर 3. ख, ग, घ. ख, ग, घ हे वर्ण कंठातून उच्चारले जातात, म्हणून ते कंठ्य वर्ण आहेत. 15. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? आन्सर 2. क वर्ग. क वर्गातील क, ख, ग, घ, न सर्व व्यंजनांचा उच्चार कंठाजवळ होतो. 16. चाकर या शब्दातील चा या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? आन्सर 3. दंत तालव्य. चाकर शब्दातील चा या आद्याक्षराचा उच्चार दंत आणि तालूच्या सहाय्याने होतो, म्हणून तो दंततालव्य प्रकारात येतो. 17. च, छ, ज, झ ही व्यंजने कोणती? आन्सर 1. दंततालव्य. च, छ, ज, झ ही व्यंजने दंततालव्य आहेत, कारण त्यांच्या उच्चारात दंत आणि तालू या दोन्ही स्थानांचा वापर होतो. 18. पुढील विधाने वाचा. आन्सर 1. केवळ अ व ब बरोबर. 1. अ, च, छ, ज, झ हे तालव्य वर्ण आहेत, हे विधान बरोबर आहे. 2. ब, ए, ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत, हे विधान बरोबर आहे. आणि 3. क, त, व, ड, व हे मूर्धन्य वर्ण आहेत, हे विधान चुकीचे आहे. त, थ, ड, ध हे मूर्धन्य वर्ण आहेत. AI responses may include mistakes. आन्सर 3. प. एक्सप्लेनेशन. ओष्ठ लेबियल वर्ण हे ओठांचा वापर करून उच्चारले जातात. प, पी या व्यंजनाचा उच्चार दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करून केला जातो, त्यामुळे तो ओष्ठ वर्ण आहे. इतर पर्याय ल, एल दंत्य मुलिये डेंटल अल्व्हिओला आणि र, आर वर्त्य अल्व्हिओला किंवा मूर्धन्य रेट्रोफ्लेक्स असू शकतो, जे ओष्ठ नाहीत. 30 जोड्या जुळवा.
आन्सर 1, 2, 3, 1, 4. एक्सप्लेनेशन. 1. कंठ्य व्यंजने गटरल कॉन्सनन्ट्स क, ख, ग, घ, 4. 2. दंत्य व्यंजने डेंटल कॉन्सनन्ट्स त, थ, द, ध, न, 1. 3. दंततालव्य व्यंजने डेंटो पॅलेटल कॉन्सनन्ट्स च, छ, ज, र, 2. आणि 4. अनुनासिक व्यंजने नेझल कॉन्सनन्ट्स न, 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 म, 3. Answer 3. V. The ostia consonants are those produced using both lips. Among the given options, bh is a labial sound, while r, k Ostia consonants are pronounced using the lips. In Marathi, the labial consonants include p, f, b. एक कंठ्य व्यंजने गटरल कॉन्सनन्ट्स 4 क, ख, ग, घ. 2. दंत्य व्यंजने कंठ्य व्यंजने 4 क, ख, ग, घ. दंत्य व्यंजने 1 त, थ, द, ध, न. दंततालव्य व्यंजने 2 च, छ, ज, झ. अनुनासिक व्यंजने 3 न, 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 न. आन्सर 3, 4, 1, 2, 3. स्टेप 1. ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जाणारा वर्ण ओळखा. मराठी व्याकरणात ओष्ठ्य वर्ण म्हणजे असे वर्ण ज्यांचा उच्चार दोन्ही ओठांच्या मदतीने केला जातो. दिलेल्या पर्यायांपैकी ब या वर्णाचा उच्चार ओठांद्वारे होतो. आन्सर 3. भ. 30. जोड्या जुळवा. स्टेप 1. योग्य जोड्या ओळखा. 1. कंठ्य व्यंजने कंठातून उच्चारली जाणारी व्यंजने क, ख, ग, घ. 4. 2. दंत्य व्यंजने दातांच्या मदतीने उच्चारली जाणारी व्यंजने त, थ, द, ध, न. 1. 3. दंततालव्य व्यंजने दात आणि तालू यांच्या मदतीने उच्चार. आन्सर 3. प. ओष्ठ वर्ण म्हणजे असे वर्ण ज्यांचा उच्चार दोन्ही ओठांच्या सहाय्याने केला जातो. प या वर्णाचा उच्चार करताना दोन्ही ओठांचा स्पर्श होतो, त्यामुळे तो ओष्ठ वर्ण आहे. 30. जोड्या जुळवा. आन्सर 3, 4, 1, 2, 3. 1. कंठ्य व्यंजने ज्यांचा उच्चार कंठातून होतो क, ख, ग, घ. 2. दंत्य व्यंजने ज्यांचा उच्चार दातांच्या सहाय्याने होतो त, थ, द, ध, न. 3. दंततालव्य व्यंजने ज्यांचा उच्चार दात आणि तालू यांच्या सहाय्याने होतो च, छ, ज, झ. आणि 4.
अनुनासिक व्यंजने ज्यांचा उच्चार नाकातून होतो न न ण न म. 31 तालव्य अल्पप्राण व्यंजने. आन्सर 2 फक्त ब आणि ड बरोबर. च आणि ज ही व्यंजने तालव्य आहेत आणि त्यांचा उच्चार करताना हवा कमी प्रमाणात बाहेर पडते म्हणून ती अल्पप्राण आहेत. च आणि झ ही महाप्राण आहेत. 32 दंत्य वर्ण. आन्सर 2 दंत्य वर्ण. त थ द. आन्सर प. ओष्ठ्य वर्णाचा उच्चार दोन्ही ओठांचा स्पर्श करून केला जातो. दिलेल्या पर्यायांपैकी प या वर्णाचा उच्चार ओठांद्वारे होतो. 30 जोड्या जुळवा. आन्सर पर्याय 3 विविध व्यंजने आणि त्यांच्या उच्चारस्थानानुसार योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 कंठ्य व्यंजने क ख ग घ पर्याय 4. 2 दंत्या व्यंजने त थ द ध न पर्याय 1. 3 दंततालव्य व्यंजने स च ज झ पर्याय 2. आणि 4 अनुनासिक व्यंजने न न ण न म पर्याय 3. 31 तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने. आन्सर फक्त ब आणि ड बरोबर. च आणि ज ही व्यंजने तालव्य अल्पप्राण आहेत तर छ आणि झ ही तालव्य महाप्राण आहेत. त्यामुळे ब च आणि ड ज ही विधाने बरोबर आहेत. 32 दंत्य वर्ण. आन्सर दंत्य वर्ण. त थ द ध न ल स या 7 व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचे टोक वरच्या दातांना स्पर्श करते म्हणून त्यांना दंत्यवर्ण असे म्हणतात. 33 स्वर आणि उच्चारस्थानातील मुखाचा भाग. आन्सर पर्याय 1 स्वर आणि त्यांच्या उच्चारस्थानानुसार योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 ए कंठ तालू पर्याय 1. 2 उ ओष्ठ पर्याय 2. 3 रू मूर्धा पर्याय 3. आणि 4 ल येथे त गट वजा 1 मध्ये चुकून दिसतो पण तो व्यंजन आहे. उच्चारस्थान दंत आहे. दंत पर्याय 4. 1 वर्णविचारामध्ये मूर्धन्य वर्णाचा विचार. आन्सर फक्त क. वर्णविचारामध्ये मूर्धन्य वर्णांमध्ये ट आणि ठ या कठोर व्यंजनांचा समावेश होतो. क आणि ख ही कंठ व्यंजने आहेत. आन्सर अ आणि ब. वरील प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे की वर्णविचारामध्ये मूर्धन्य वर्णाचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये दिलेल्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे? 1 अ क ख या स्पर्श व्यंजनांचा उल्लेख येतो. हे विधान बरोबर आहे कारण क आणि ख ही स्पर्श व्यंजने आहेत. 2 ब अनुनासिकांचा समावेश होतो. हे विधान देखील बरोबर आहे कारण अनुनासिकांचा समावेश वर्णविचारात होतो. 3 क द व ही कठोर व्यंजने पाहावयास मिळतात. हे विधान चुकीचे आहे कारण द आणि व ही मृदू व्यंजने आहेत. आणि 4 ड ज्या वर्णांचा उच्चार होताना मुखावाटे जोराने उसासा बाहेर पडतो त्यांना उष्मे म्हणतात. हे विधान बरोबर आहे परंतु हा पर्याय खालील पर्यायांमध्ये स्वतंत्रपणे दिलेला नाही. त्यामुळे अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत.
आन्सर 4 जावई. ज हे दंततालव्य व्यंजन आहे कारण त्याचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दंत व तालू या दोन्ही अवयवांना होतो. जावई शब्दात ज हे व्यंजन आहे. 2 खालीलपैकी कोणते अनुनासिक मूर्धन्य आहे? आन्सर 2 न. न हे अनुनासिक मूर्धन्य आहे कारण त्याचा उच्चार करताना जिभेचा टाळूच्या कठीण भागाला मूर्धा स्पर्श होतो. 3 विसर्ग हा एक वर्ण आहे. आन्सर 3 कंठ्य. विसर्गाचा स्माइली चेहरा उच्चार कंठातून होतो त्यामुळे तो कंठ्य वर्ण आहे. 4 पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. आन्सर 4 अ, ब व क हे तिन्ही विधाने बरोबर. 1 अ, त, थ, द, ध हे दंत्य वर्ण आहेत. हे बरोबर आहे. उच्चार दातांच्या सहाय्याने होतो. 2 ब, प, फ, ब, भ हे ओष्ठ्य वर्ण आहेत. हे बरोबर आहे. उच्चार ओठांच्या सहाय्याने होतो. आणि 3 क, य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. हे बरोबर आहे. 5 खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा. आन्सर 4 स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात हे विधान चुकीचे आहे. अनुस्वार हा नाकातून उच्चारला जाणारा वर्ण आहे. बाकीची विधाने बरोबर आहेत. 6 पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? आन्सर 1 फक्त अचूक. 1 अ ओझरत्या आणि स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात हे विधान चूक आहे. अनुनासिक हे नाकातून उच्चारले जातात. 2 ब अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण हे बरोबर आहे. 3 क ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात हे बरोबर आहे. आणि 4 ड सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात हे बरोबर आहे. 7 न हे अनुनासिक कोणते उच्चारण प्रकारातील आहे? आन्सर 3 तालव्य. न या अनुनासिकाचा उच्चार तालूच्या सहाय्याने होतो त्यामुळे तो तालव्य प्रकारातील आहे. 8 पुढीलपैकी ओष्ठ्यवर्ण कोणता? आन्सर 1 भ. भ या वर्णाचा उच्चार ओठांच्या सहाय्याने होतो त्यामुळे तो ओष्ठ्यवर्ण आहे. 9 खालीलपैकी दंततालव्य वर्णांचा गट ओळखा. आन्सर सी च च ज झ. च छ ज झ या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दंत व तालू या दोन्ही अवयवांना होतो त्यामुळे हा गट दंततालव्य वर्णांचा आहे. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार दंतमुली आहे कारण मराठीत ज आणि ज या वर्णांचे उच्चार काही वेळा दंतमुली अल्व्हिओला आणि काही वेळा तालव्य पॅलेटल असे दोन प्रकारे होतात. 45 उच्चारस्थानानुसार दंत वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? आन्सर 3 त वर्गातील वर्ण. उच्चारस्थानानुसार त वर्गातील वर्ण त थ द ध न हे दंत वर्ण आहेत. 46 खालीलपैकी दंततालव्य वर्णांचा गट ओळखा. आन्सर 3 फक्त सी बरोबर. सी च च ज झ हे दंततालव्य वर्ण आहेत. 47 जिभेचा मध्यभाग किंचित वर उचलला जाऊन मुखविवर संकीर्ण होते व कंठमार्गातून आलेली हवा मुखविवरातून वेगाने बाहेर येते व उच्चार होतो अशा व्यंजनांना म्हणतात. आन्सर 2 उष्म व्यंजने. वरील वर्णन उष्म व्यंजनांचे उदा. श श स आहे ज्यांना घर्षक असेही म्हणतात कारण हवा घर्षणाने बाहेर येते. 48 योग्य जोड्या जुळवा. आन्सर 4 ई ई आय व्ही आय. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 ए तालव्य ई च च ज झ. 2 बी ओष्ठ्य ई प फ ब भ. 3 सी मूर्धन्य
आयवी ट थ ड न आणि 4 डी दंत्य आय त थ द ध 49 देवनागरी लिपीतील उच्चार 2 पण चिन्ह 1 असणारे पर्याय कोणते? आन्सर 2 च ज श स ज आणि क्ष या वर्णांचे उच्चार 2 प्रकारे होतात. उदा. स चा तालव्य आणि दंततालव्य उच्चार, परंतु त्यासाठी देवनागरी लिपीत एकच चिन्ह वापरले जाते. दोन संयुक्त अक्षरे, एक संयुक्त अक्षर एक व्यंजन अधिक दुसरे व्यंजन अधिक एक स्वर यापासून बनते. 3 लेखन पद्धती, संयुक्त अक्षरे लिहिण्याच्या 2 प्राथमिक पद्धती उभ्या, एकाच्या वर आणि आडव्या, एकामागून एक आहेत. आणि 4 र चा वापर, शब्दातील त्याच्या स्थान आणि उच्चार ताणानुसार व्यंजन र कसे दर्शवायचे यासाठी विशिष्ट नियम दिले आहेत. भाषांतर. शब्द घटक. शब्द विश्लेषण म्हणजे शब्दाची अक्षरे तोडण्याची प्रक्रिया. 1 अ स्वर, 2 व व्यंजन, 3 व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर, क अधिक अ बरोबर क, ई.
4 स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर, 2 भिन्न स्वर अ अधिक उ बरोबर ओई. 5 व्यंजन अधिक व्यंजन बरोबर मिश्रित व्यंजन, म अधिक ह बरोबर म, च अधिक या बरोबर च, इ. 6 व्यंजन अधिक समान व्यंजन बरोबर जॅमिनेट, क अधिक क बरोबर कक, प अधिक प बरोबर इ. 7 व्यंजन अधिक स्वर बरोबर मिश्रित अक्षर, ब अधिक द अधिक अ बरोबर बद, म अधिक ह अधिक इ बरोबर मी. संयुक्त अक्षरे लिहिणे. मिश्र अक्षरे लिहिण्यासाठी 2 मुख्य पद्धती वापरल्या जातात. संयुक्त अक्षरातील पहिल्या व्यंजनाचा उच्चार अपूर्ण असतो. अ उभ्या पद्धतीने अक्षरे एकमेकांच्यावर लिहिली जातात, उदा. अक्कल. ब क्षैतिज पद्धत, अक्षरे एकामागून एक लिहिली जातात, उदा. अक्कल. शब्द घटकांची गणना. एक व्यंजनाला र जोडताना संयुक्त अक्षर खालील 4 प्रकारे लिहिता येते. 1 चक्र, श्रम. 2 ग्रॅम, राष्ट्र. 3 कर्म, गौरव. 4 पुऱ्या, सूर्या. महत्वाचे. जर र हे व्यंजनाच्या आधी आले आणि र चा उच्चार प्रथम केला तर ते एका आडव्या रेषेने किंवा रकार, रफार एक विशिष्ट चिन्हने दर्शविले जाते. जर र हा ह किंवा य च्या आधी आला आणि त्याच्या आधीच्या अक्षरावर कोणताही ताण नसेल तर तो एका आडव्या रेषेने दर्शविला जातो, उदा. सूर्या, दळ्या, पळ्या. तथापि मागील अक्षरावर ताण असल्यास र हा रकार, उदा. सूर्य, गर्दन, वर्दळ द्वारे दर्शविला जातो. जर ह किंवा य व्यतिरिक्त इतर अक्षरांपूर्वी र आले तर ते रकार, उदा. दर्शन, स्पर्श, वर्ष द्वारे सूचित केले जाते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. तीन ऋष हा स्वर म्हणून कृपा, पृथ्वी, सृष्टी सारखे शब्द ऋष हा स्वर दोन कृष्णाष्टमी आणि राष्ट्रपती या शब्दांसाठी मिश्र व्यंजन विश्लेषणाची विशिष्ट उदाहरणे दिली आहेत. 3 एक महत्वाची टीप स्पष्ट करते की कृपा आणि पृथ्वी सारख्या शब्दांमधील रू हा ध्वनी स्वर आहे, संयुक्त व्यंजन नाही. आणि 4 मूलभूत ध्वनी, मूलध्वनी आणि व्यंजने यांची एकूण संख्या मोजण्यासाठी व्यंजने आणि स्वर वेगळे करून शब्दांचे विश्लेषण करण्याच्या सूचना समाविष्ट केल्या आहेत. भाषांतर. संयुक्त व्यंजनांचे प्रकार आणि त्यांची रचना. 1 जर र च्या आधीच्या अक्षरावर जोर दिला असेल आणि त्यानंतर या असेल तर र हा रकार, रफार चिन्हाने दर्शविला जातो, उदा. आर्य, भार्य, दर्या. तसेच जर रकारच्या आधीचे अक्षर इ किंवा उ ने संपत असेल तर ते लांब लिहिले पाहिजे, उदा. सूर्य, पूर्वा, दीर्घा. 2 जर र हे व्यंजनानंतर च, त, द वगळून आले तर ते एका तिरक्या रेषेने दर्शविले जाते, उदा. क्रम, ग्रह, प्रवाह, वळण. 3 जर आड हे व्यंजन छ, त, द या व्यंजनानंतर आले तर ते ककपद किंवा हंसपद उलटावी चिन्हाने दर्शविले जाते, उदा. राष्ट्र, ढोल, ट्रक. आणि 4 महत्वाचे तत्सम शब्दांमध्ये संस्कृतमधून घेतलेले शब्द जर ह हा संयुक्त व्यंजनाचा भाग असेल तर ह प्रथम येतो, त्यानंतर दुसरे व्यंजन येते, उदा. ब्राह्मण, प्रल्हाद. 2 मिश्र व्यंजन क्ष आणि ज्ञान न्य. क्ष बरोबर के, क अधिक श 2 व्यंजन. ज्ञान न्य बरोबर DNY ज्ञान किंवा द अधिक NY न 2 व्यंजन. 3 कृपा, पृथ्वी, सृष्टीमध्ये रू हा स्वर आहे. ते संयुक्त व्यंजन नाही. टीप प्रथम शब्दाचे विभाजन करा आणि तो लिहा, स्वर वेगळे करा आणि फक्त व्यंजने मोजा. अर्ध्या अक्षराला किंवा पे मोड विरम असलेल्या अक्षराला स्वर नसतो. याचा अर्थ असा की संयुक्त व्यंजनातील फक्त शेवटच्या व्यंजनाला स्वर असतो. जर अनुनासिक ध्वनी ऐवजी अनुस्वार वरील बिंदू वापरला असेल तर तो देखील व्यंजनांमध्ये गणला पाहिजे. जर मूलभूत ध्वनींची विनंती केली असेल तर सर्व अक्षरे वर्ण मोजा. उदाहरण 1 कृष्णाष्टमी.
क अधिक र अधिक उ अधिक श्लश अधिक न अधिक आ अधिक श्लश अधिक त अधिक अ अधिक म अधिक ई. मूलभूत ध्वनी 10, व्यंजने 6, स्वर 4, संयुक्त व्यंजने 2. वरील शब्दाचे विभाजन खालीलप्रमाणे करता येते. तथापि 2009च्या सरकारी परिपत्रकानुसार दीर्घ आणि संयुक्त स्वर वेगळे केलेले नाहीत. तरीही काही परीक्षांमध्ये दीर्घ आणि संयुक्त स्वर वेगळे केले जातात. म्हणून तुमच्या माहितीसाठी खालील शब्द काही उदाहरणांमध्ये विभागले आहेत. क अधिक रु अधिक श अधिक य अधिक अ अधिक आ अधिक श अधिक त अधिक र अधिक अ अधिक म अधिक ई. 2. राष्ट्रपती. र अधिक आ अधिक श अधिक त अधिक र अधिक अ अधिक प अधिक अ अधिक त अधिक ई. मूलभूत ध्वनी 10, व्यंजने 6, स्वर 4, संयुक्त व्यंजने 1. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तर पाच. दुःख दुःख. आन्सर. दुःख या शब्दात 5 मूलध्वनी, 2 व्यंजने, 2 स्वर आणि 1 स्वरादी आहे. 6. 1. लक्ष्मीनारायण या शब्दाची फोड. ल अधिक अ अधिक क अधिक श अधिक म अधिक ई अधिक न अधिक आ अधिक र अधिक आ अधिक य अधिक अ अधिक ण अधिक अ. 2. यामध्ये एकूण 14 मूलध्वनी आहेत. 3. 8 व्यंजने ल, क, श, म, न, र, य, न आणि 6 स्वर अ, अ, ई, आ, अ आहेत. आणि 4. यात क्ष हे एक जोडाक्षर आहे. 4. संत. आन्सर. मूलध्वनी -5, व्यंजने -2, स्वर -2, स्वरादी -1, जोडाक्षर 0. 1. संत या शब्दाची फोड. स अधिक अ अधिक अधिक त अधिक अ. 2. यामध्ये एकूण 5 मूलध्वनी आहेत. 3. 2 व्यंजने स, त, 2 स्वर अ, आणि 1 स्वरादी कंसात अनुस्वार अनुस्वार आहे. आणि 4. यात कोणतेही जोडाक्षर नाही. 5. दुःख. आन्सर. मूलध्वनी -5, व्यंजने -2, स्वर -2, स्वरादी -1, जोडाक्षर 0. 1. दुःख या शब्दाची फोड. द अधिक उ अधिक अधिक ख अधिक अ. 2. यामध्ये एकूण 5 मूलध्वनी आहेत. 3. 2 व्यंजने द, ख, 2 स्वर उ, अ आणि 1 स्वरादी कंसात विसर्ग विसर्ग आहे. आणि 4. यात कोणतेही जोडाक्षर नाही. 6. घरी. आन्सर. घ अधिक अ अधिक र अधिक ई, घ अधिक अ अधिक र अधिक ई अधिक ई. घरी या शब्दाची फोड 2 प्रकारे केली जाऊ शकते. घ अधिक अ अधिक र अधिक ई, दीर्घ ई वापरून. घ अधिक अ अधिक र अधिक ई 2 ई वापरून. 7. ज्ञानेश्वर. आन्सर. द अधिक न अधिक य अधिक आ अधिक न अधिक य अधिक श अधिक व अधिक अ अधिक र अधिक अ. ज्ञानेश्वर या शब्दाची फोड. द अधिक न अधिक य अधिक आ अधिक न अधिक य अधिक श अधिक व अधिक अ अधिक र अधिक अ. 8. श्रीमान. आन्सर. श अधिक र अधिक ई अधिक म अधिक आ अधिक न अधिक अ. श्रीमान या शब्दाची फोड. श अधिक र अधिक ई अधिक म अधिक आ अधिक न अधिक अ. 9. स्वरांत. आन्सर. स्व अधिक अ अधिक र अधिक आ अधिक न अधिक त अधिक अ. स्वरांत या शब्दाची फोड. स्व अधिक अ अधिक र अधिक आ अधिक न अधिक त अधिक अ. 10. वृद्ध्यादेश. आन्सर. हा संधियुक्त शब्द आहे. त्याची फोड संधीनुसार व विग्रहानुसार केली जाऊ शकते. अ. विग्रहानुसार वृद्धी अधिक आदेश व अधिक रु अधिक द अधिक ध अधिक ई अधिक आ अधिक द अधिक य अधिक श अधिक अ. ब. संधीनुसार वृद्ध्यादेश व अधिक रु अधिक द अधिक ध अधिक य अधिक आ अधिक द अधिक य अधिक श अधिक अ. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
धृतराष्ट्र या शब्दात ध्रुव, त, रा, श, त्र हे वर्ण आहेत. ध्रुव मध्ये ग आणि ऋ आहेत. त मध्ये त आणि अ आहेत. रा मध्ये र आणि आ आहेत. श मध्ये श आणि अ आहेत. त्र मध्ये त, र आणि अ आहेत. पर्याय 2 ही योग्य वर्णरचना आहे. 2. श्र हे जोडाक्षर कसे बनले आहे? आन्सर 3. श अधिक र अधिक अ. श्र हे जोडाक्षर श, र आणि अ या वर्णांच्या संयोगाने बनते. 3. खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही? आन्सर 4. क्रू. म, क्ष आणि न्य ही जोडाक्षरे आहेत कारण ती 2 किंवा अधिक व्यंजने आणि एक स्वर यांच्या संयोगाने बनतात. क्रू मध्ये क हे व्यंजन आणि ऋ हा स्वर आहे, त्यामुळे ते जोडाक्षर नाही. 4. एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले तर काय होते? आन्सर 1. द्वित. जेव्हा एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले जाते उदा. क, त तेव्हा त्यास द्वित असे म्हणतात. 5. लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? आन्सर 4. 9. लक्ष्मीनारायण या शब्दात खालील व्यंजने आहेत. ल, क्ष, क अधिक श, म, न, र, य, ण. एकूण व्यंजने 7. 6. चक्रवर्ती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? आन्सर 3. 6. चक्रवर्ती या शब्दात खालील व्यंजने आहेत. च, क, र, व, र, त. एकूण व्यंजने 6. 7. कृतज्ञता या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? आन्सर 4. 6. कृतज्ञता या शब्दात खालील व्यंजने आहेत. क, त, न्य, ज अधिक न, त. एकूण व्यंजने 6. 8. क्षुत्पिपासा या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? आन्सर 4. 8. क्षुत्पिपासा या शब्दात खालील व्यंजने आहेत. श, क अधिक श, त, प, प, स. एकूण व्यंजने 5. 9. प्रश्न 9 व 10 मधील जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या ओळखा. आर्त, कृती, शुभ्र, कृपा, कर्म, सूर्य, क्रम, अज्ञान, श्रम. आन्सर 1. 7. यापैकी आर्त, शुभ्र, कर्म, सूर्य, क्रम, अज्ञान, श्रम हे 7 शब्द जोडाक्षरयुक्त आहेत. कृती आणि कृपा मध्ये ऋ हा स्वर असल्याने ती जोडाक्षरे नाहीत. 10. प्रश्न 9 व 10 मधील जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या ओळखा. अमृत, सुजन, क्रम, ग्रेह, ग्रह, अक्षर, क्षण, ऋषी. आन्सर 4. 6. यापैकी सुजन, क्रम, ग्रह, अक्षर, क्षण हे 6 शब्द जोडाक्षरयुक्त आहेत. अमृत, गृह, ऋषी मध्ये ऋ हा स्वर असल्याने ती जोडाक्षरे नाहीत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. आन्सर 1. 2 किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर. एक्सप्लेनेशन. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात आणि शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. 12. खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द ओळखा. आन्सर 4. अनुक्रम. एक्सप्लेनेशन. अनुक्रम हा शब्द जोडाक्षरयुक्त अचूक शब्द आहे. इतर पर्याय चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. 13. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा. आन्सर 2. पत्नी. एक्सप्लेनेशन. पत्नी हा शब्द जोडाक्षराने युक्त अचूक शब्द आहे. इतर पर्याय चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. 14. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा. आन्सर 3. शुद्धलेखन. एक्सप्लेनेशन. शुद्धलेखन हा शब्द जोडाक्षराने युक्त अचूक शब्द आहे. इतर पर्याय चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. 15. राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मुलं आहेत? आन्सर 4. 14. एक्सप्लेनेशन. राम वनात जातो या वाक्यातील वर्ण रा, र अधिक आ 2, म, म अधिक अ 2, व, व अधिक अ 2, ना, न अधिक आ 2, त, त अधिक अ 2, जा, ज अधिक आ 2, तो, त अधिक ओ 2. एकूण वर्ण बरोबर 2 टाइम्स 7 बरोबर मॅथ BF 14. 16. खालील शब्दांतील वर्णरचना पर्यायी उत्तरातून योग्य कोणती आहे? अमृतध्वनी. आन्सर 4. अ अधिक म अधिक ऋ अधिक त अधिक अ अधिक ध अधिक व अधिक अ अधिक नी. एक्सप्लेनेशन. अमृतध्वनी या शब्दाची योग्य वर्णरचना पर्याय 4 मध्ये दिली आहे.
17. शब्दांतील वर्णरचना कशी आहे? पर्यायी योग्य उत्तर शोधा. कृष्णार्पण. आन्सर 3. क अधिक रू अधिक श अधिक ण अधिक आ अधिक र अधिक प अधिक अ अधिक ण अधिक अ. एक्सप्लेनेशन. कृष्णार्पण या शब्दाची योग्य वर्णरचना पर्याय 3 मध्ये दिली आहे. AI responses may include mistakes. Answers might Explanation. The word Rudrayadesh Vyardhyas is a compound word formed Step 8. वर्णरचना. वृद्धयादेश या शब्दाची योग्य वर्णरचना पर्याय 1 मध्ये दिली आहे. एक. वृद्धयादेश या शब्दाची योग्य वर्णरचना पर्याय 2 मध्ये दिलेली आहे. 2. यामध्ये साठी टेक्स्ट व अधिक टेक्स्ट रू आहे. 3. दध्यासाठी टेक्स्ट द अधिक टेक्स्ट द अधिक टेक्स्ट ई अधिक टेक्स्ट आ आहे. 4. दे साठी टेक्स्ट द अधिक टेक्स्ट ऐ आहे. आणि 5. साठी टेक्स्ट श अधिक
विरुद्ध आदेश. आन्सर 4. एक्सप्लेनेशन. द करेक्ट फोनीम सिक्वेन्स फॉर द वर्ड. 18. खालील शब्दांत आन्सर 2. व अधिक रु अधिक द अधिक ध अधिक ई अधिक आ अधिक द अधिक अय अधिक श अधिक अ. एक्सप्लेनेशन. 8. The word Urudhryadesh Vyardhyas is a compound word formed from विरुद्ध आदेश. आन्सर 3. व अधिक रु अधिक द अधिक ध अधिक य अधिक आ अधिक द अधिक ए अधिक श अधिक अ. The word विरुद्ध Vyardhyas is broken down into its 18. खालील शब्दांतील वर्णरचना कशी आहे? विरुद्ध आदेश. आन्सर 3. व आन्सर 1. व अधिक रु अधिक द अधिक ध अधिक ई अधिक आ अधिक द अधिक ए अधिक र अधिक अ. 8. The word Urudhryadesh Vyardhyas is broken down into its constituent phonemes. आन्सर 2. स्टेप 1. विरुद्ध शब्दाचे वर्णविग्रह. विरुद्ध या शब्दाचा वर्णविग्रह खालीलप्रमाणे आहे. व अधिक रु अधिक द अधिक ध अधिक य अधिक आ अधिक द अधिक ए अधिक श अधिक अ. स्टेप 2. पर्यायांची तपासणी. 1. पर्याय 1 मध्ये र दोनदा आला आहे जो चुकीचा आहे. 2. पर्याय 2 मध्ये योग्य वर्णविग्रह आहे. आणि 3. पर्याय 3 आणि 4 मध्ये देखील चुका आहेत. 19. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती? आन्सर 3. 7. धृतराष्ट्र या शब्दात एकूण 7 व्यंजने आहेत. 1. द अधिक रु अधिक त अधिक अधिक र अधिक आ अधिक श अधिक त अधिक र अधिक अ. 2. व्यंजने ध त र श त र. एकूण 6 व्यंजने आहेत. आणि 3. टिप. या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये योग्य उत्तर 6 नाही, परंतु उपलब्ध पर्यायांपैकी 7 हा पर्याय चुकीचा आहे. योग्य उत्तर 6 आहे.
20 जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे उच्चारले जाते. हे अपूर्ण. आन्सर 1 व्यंजन. स्टेप 1 जोडाक्षर नियम. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळून जोडाक्षर तयार होते. स्टेप 2 उच्चार क्रम. जोडाक्षराचा उच्चार करताना क्रमाने प्रथम येणारे व्यंजन अपूर्ण उच्चारले जाते आणि त्यानंतरचे व्यंजन पूर्ण उच्चारले जाते. 21 वाग्विहार या शब्दाची योग्य वर्णरचना कोणती? आन्सर 2. स्टेप 1 वाग्विहार शब्दाचे वर्णविग्रह. वाग्विहार या शब्दाचा योग्य वर्णविग्रह खालीलप्रमाणे आहे. व अधिक आ अधिक ग अधिक व अधिक इ अधिक ह अधिक आ अधिक र अधिक अ. स्टेप 2 पर्यायांची तपासणी. 1 पर्याय 1 मध्ये ग नंतर व ऐवजी ई आला आहे, जो चुकीचा आहे. 2 पर्याय 2 मध्ये योग्य वर्णविग्रह आहे. आणि 3 पर्याय 3 आणि 4 मध्ये देखील चुका आहेत. 22 दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? आन्सर 2 जोडाक्षर. स्टेप 1 संधीची व्याख्या. जेव्हा दोन वर्ण एकत्र येतात तेव्हा त्यास संधी म्हणतात. स्टेप 2 जोडाक्षराची व्याख्या. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात आणि त्यात एक स्वर मिसळतो तेव्हा त्यास जोडाक्षर म्हणतात. स्टेप 3 संयुक्त व्यंजन. 2 व्यंजने एकत्र येऊन तयार होणाऱ्या वर्णास संयुक्त व्यंजन उदा. क्ष ज्ञ असेही म्हणतात, परंतु जोडाक्षर हा अधिक सामान्य आणि योग्य पर्याय आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or आन्सर 1 संयुक्त व्यंजन. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन आणि शेवटी स्वर मिसळून तयार होणाऱ्या अक्षराला संयुक्त व्यंजन किंवा जोडाक्षर म्हणतात. पर्याय 1 आणि 2 दोन्ही तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहेत, परंतु दिलेल्या पर्यायांपैकी संयुक्त व्यंजन हा अधिक योग्य शब्द आहे. 23 अयोग्य विधाने निवडा. आन्सर 4 ड. 1 अ 2 स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर होतो. बरोबर. 2 ब व्यंजनात स्वर मिसळल्यास अक्षर बनते. बरोबर. 3 क 2 व्यंजने एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळल्यास ते जोडाक्षर होते. बरोबर. आणि 4 ड एखाद्या व्यंजनात पुन्हा तेच व्यंजन मिसळल्यास त्यास संयुक्त व्यंजन म्हणतात. चुकीचे, याला द्वितक म्हणतात. 24 पुढीलपैकी कोणते शब्द जोडाक्षर आहे? आन्सर 2 फक्त ब बरोबर. 1 अ अक्षर क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन मानले जाते, परंतु काही शासनाच्या परिपत्रकानुसार ते जोडाक्षर आहे असेही मानले जाते. 2 ब संयुक्त हा शब्द जोडाक्षर आहे. आणि 3 क गृहपाठ गृह मधील ह मध्ये र मिसळलेला आहे, त्यामुळे हे देखील जोडाक्षर आहे. शासनाच्या परिपत्रकातील उल्लेखानुसार क्ष हे जोडाक्षर मानले तरी दिलेल्या पर्यायांमध्ये फक्त ब हा खात्रीपूर्वक बरोबर पर्याय आहे. AI responses may include mistakes. The word can be broken down into phonemes. मूलध्वनी. स अधिक 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 य अधिक अधिक र अधिक थ अधिक अधिक प अधिक र अधिक अधिक क अधिक अधिक श अधिक. टोटल फोनीम्स मूलध्वनी 15. टोटल वाउल्स स्वर 6 आ अ The total number of phonemes मूलध्वनी is 15.
स्टेप 1 सत्यार्थ प्रकाश शब्दाचे वर्णविग्रह करणे. सत्यार्थ प्रकाश या शब्दाचा वर्णविग्रह खालीलप्रमाणे आहे. स अधिक अधिक त अधिक य अधिक आ अधिक र अधिक थ अधिक अधिक प अधिक र अधिक अधिक क अधिक आ अधिक श अधिक. स्टेप 2 मूलध्वनी स्वर आणि व्यंजने मोजणे. वर्णविग्रहातील घटक मोजल्यावर 1 मूलध्वनी एकूण वर्ण येथे एकूण 16 वर्ण आहेत 16 मूलध्वनी. 2 स्वर अ अ आ अ अ आ अ असे एकूण 7 स्वर आहेत. आणि 3 व्यंजने स त य र थ प र क श असे एकूण 9 व्यंजने आहेत. आन्सर योग्य पर्याय 3 आहे ज्यात 16, 7, 9 हे आकडे अनुक्रमे मूलध्वनी स्वर आणि व्यंजने दर्शवतात. 2 ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात. स्टेप 1 प्रश्नातील व्याख्येचा अर्थ समजून घेणे. प्रश्नात विचारलेली व्याख्या ही जोडाक्षर या संकल्पनेची आहे. जेव्हा 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात आणि शेवटी एक स्वर मिळतो तेव्हा जोडाक्षर तयार होते. उदा. क अधिक श अधिक अ बरोबर क्ष. स्टेप 2 योग्य पर्याय निवडणे. दिलेल्या पर्यायांपैकी ड जोडाक्षर हा योग्य आहे. आन्सर योग्य पर्याय 4 आहे ज्यात ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक असे म्हटले आहे. 3 उभी जोडणी आणि आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा. स्टेप 1 शब्दांची जोडणी तपासणे. 1 अ अन्न येथे न ला न ची उभी जोडणी आहे. 2 बी फन्ना येथे न ला न ची उभी जोडणी आहे. 3 सी मुद्दा येथे द ला द ची उभी जोडणी आहे. आणि 4 डी मुद्दा येथे द ला द ची उभी जोडणी आहे. मराठी लेखनाच्या नियमानुसार हे सर्व शब्द बरोबर आहेत. स्टेप 2 योग्य पर्याय निवडणे. सर्व शब्द बरोबर असल्याने पर्याय 3 योग्य आहे. आन्सर योग्य पर्याय 3 आहे ज्यात सर्व बरोबर असे म्हटले आहे. 4 पुढील द्वित्वातील कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा. स्टेप 1 द्वित्वाचे नियम आणि शब्दांची तपासणी. द्वित्व म्हणजे एकच व्यंजन दोनदा जोडले जाणे. दिलेल्या शब्दांमधील द्वित्व तपासले असता. अ उज्जयिनी बरोबर. ब सच्चा बरोबर. क धिक्कार बरोबर. आणि ड अन्न बरोबर. मराठी लेखनाच्या नियमानुसार हे सर्व शब्द बरोबर आहेत. स्टेप 2 योग्य पर्याय निवडणे. सर्व शब्द बरोबर असल्याने पर्याय 3 योग्य आहे. आन्सर योग्य पर्याय 3 आहे ज्यात अ ब क ड हे सर्व बरोबर असे म्हटले आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. उत्तर 2 बी डी सोबत अ आणि सी चूक. उभी जोडणी उभ्या जोडणी आणि आडवी जोडणी हे मराठी लिपीत व्यंजन क्लस्टर्स लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा संदर्भ देतात. या प्रकारच्या संयोगांसाठी पर्याय ब फन्ना आणि ड मुद्दा मधील शब्द मराठी व्याकरणाच्या नियमानुसार योग्यरित्या लिहिलेले आहेत. प्रश्नाच्या संदर्भात पर्याय अ अन्न आणि क मुद्दा हे चुकीचे लिहिले आहेत. 28 द्वित्व मिश्रण सह योग्य शब्द ओळखा. उत्तर 3 अ ब क ड हे सर्वांसह. 1 द्वित्व तेव्हा उद्भवते जेव्हा एखाद्या शब्दात मिश्रण व्यंजनाची स्वतःच्या नंतर लगेच पुनरावृत्ती होते. 2 अ उज्जयिनी ब सच्चा क अधिकार आणि ड अन्न या पर्यायांमध्ये दिलेल्या सर्व जोड्या मानक मराठी ऑर्थोग्राफीनुसार द्वित्वा असलेल्या शब्दांची योग्य उदाहरणे आहेत. आणि 3 प्रत्येक पर्यायात योग्य शब्द दोनदा सूचीबद्ध केले आहेत. दोन्ही स्पेलिंग्स या संदर्भात द्वित्वाचे योग्य प्रतिनिधित्व मानले जातात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा